राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुखांनी मोठा आरोप केलाय। ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी खासदारांना पैशांचं आमिष दाखवलं जात आहे असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुखांनी केलाय। पक्ष फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय असंही त्यांनी म्हटलं। तर खासदारांना पैशांचं आमिष दाखवलं जात आहे असा सनसनाटी आरोप आहे खासदार संजय देशमुख यांचा। आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। तर खासदार संजय देशमुखांनी अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत। सातत्याने गेल्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा होत होती आणि यामध्ये काही ठाकरे गटातले खासदार हे शिवसेनेच्या वाटेवरती आहेत असं वारंवार म्हटलं जात होतं। यानंतर खासदारांनी एकत्र येऊन दिल्लीमध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं होतं। एका पद्धतीने आपण सगळे एकत्र आहोत आणि शिवसेना ठाकरे गटाशी आपण निष्ठावान आहोत असं त्यांनी दाखवलेलं होतं। आता या पार्श्वभूमीवरती एक खळबळजनक दावा केलेला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी। पक्ष फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय असं त्यांनी म्हटलंय, पण प्रामुख्याने कुठेतरी पक्ष फोडण्यासाठी खासदारांना पैशाचं आमिष दाखवलं जातंय असा एक मोठा आरोप केला जातोय। विधानसभा निवडणुकीच्या खूप मोठ्या यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या दिशेने आता ठाकरे गटातल्या काही नेत्यांची पावलं पडतायत अशा पद्धतीची चर्चा होती आणि या पार्श्वभूमीवर अनेक दोषारोप दावे प्रतिदावे केले जात आहेत। पुन्हा एकदा ऐकूया खासदार संजय देशमुख काय म्हणाले। आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। तर आपण पाहत होतो खासदार संजय देशमुख यांनी अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत। मग कधी पैशाचं आमिष खासदारांना दाखवलं जात आहे, कधी दबाव तंत्राचा वापर केला जातोय आणि कुठेतरी जी ठाकरे गटाची जी शक्ती आहे किंवा जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष आहे त्याची ताकद कमी करण्यासाठी, ती खिळखिळी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि ते पद्धतशीर केले जात आहेत अशा पद्धतीचे आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलेले आहेत। आता या संदर्भात आपल्याशी अधिक बोलण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूया। उदयजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। खासदार संजय देशमुख यांनी मोठे आरोप केलेले आहेत की ठाकरे गट फोडण्यासाठी कुठेतरी पैशांचं आमिष दाखवलं जातंय आणि दबाव तंत्राचाही वापर केला जातोय। आपली प्रतिक्रिया यावर? मला असं वाटतं की हे कारण आहेत, कारण कोणालाही पैशाचं आमिष दाखवून पक्षामध्ये आणण्याचा काही प्रश्नच येत नाही। अतिशय चांगल्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये जे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं आणि जनतेच्या प्रती केलं, जनतेला जो विकास पाहिजे होता तो देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि जे गेली कित्येक दिवस आम्ही सांगत होतो की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम शिंदे साहेब करतायत, ते विधानसभेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींना पटलं
आणि म्हणूनच कुठचं ऑपरेशन नाही, कुठचं आमिष नाही असं न होता काही लोक आकर्षणापोटी एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचा निर्णय घेत आहेत. आणि याची प्रचिती गेल्या 8 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना झालेली आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी पक्षामध्ये आले, संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने आले, 3 जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रत्नागिरीमध्ये काल त्यांनी प्रवेश केला, कालच पुण्यामध्ये काही युबीटीच्या लोकांनी प्रवेश केला. त्याच्यामुळे जे जातात त्यांना पैशाचं आमिष दाखवलं जातं, अशा पद्धतीची बदनामी केली जाते. पण उदयजी, इतकं पुढे येऊन त्यांनी अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे इतक्या उघडपणे, त्याच्या मागे काहीतरी कारण असावं असं आपल्याला वाटत नाही का? नाही, तर कारण मला शेवटी कसं आहे की स्वतःची बाजू किती चांगली आहे हे सांगण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही. तथ्य असतं तर ही मंडळी आलीच नसती ना. आणि एवढी मंडळी येऊन थांबलेली नाहीत. अजून देखील पुढच्या महिन्याभरामध्ये काही मंडळी येतील. मग सगळेच पैशाच्या जोरावर आले का? सगळेच दबावानं आले का? तर काही लोकांना 100% रिअलाइज झालंय की शिवसेना खरी ही आता एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते. धनुष्यबाण त्याची निशाणी आहे. आणि जे वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम एकनाथ शिंदे साहेबांकडनं होतंय, म्हणून लोक प्रचंड पद्धतीने त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत, प्रचंड पद्धतीनं त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करतायत, प्रवेश करतायत. आणि मग काहीतरी कारण दिलं पाहिजे विरोधकांनी, म्हणून हे कदाचित दिलेलं कारण असावं. धन्यवाद उदयजी, आपण आमच्याशी संवाद साधलात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. तर अशा पद्धतीने कुठेतरी ऑपरेशन टायगरची चर्चा मात्र सातत्याने होतीये आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दिल्लीमध्ये खासदारांची बैठक घेतली. या सगळ्या ज्या घटना आहेत पडद्यामागे घडणाऱ्या, पडद्यापुढेही घडणाऱ्या, यामागे काही ना काहीतरी मूर्तय आणि नक्की काय घडतंय हे आपल्याला अर्थातच हळूहळू कळेल. दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूया. ती पुन्हा एकदा ठाकरे गटाशीच संबंधित आहे. ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार आहे. खासदार आणि आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील माजी आमदार, अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवलेली आहे. आमदार आणि खासदारांचीही. दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीतही बैठक घेतली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी जोरात चर्चा सुरू होती. त्यासोबत ऑपरेशन टायगर अशा चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या खासदारांची बैठक दिल्लीत घेण्यात आली. खासदारांची बैठक झाल्यानंतर ठाकरे गटातील आमदारांची बैठक आता 25 फेब्रुवारीला होणार आहे. सुरुवातीला 20 तारखेला खासदारांची बैठक आणि नंतर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होईल. विधानसभेचं जे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या पार्श्वभूमीवरती ही आमदारांची बैठक असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चित होण्याबद्दलही चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे आम्हाला पैशांचं आमिष दाखवलं जात आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुखांनी केला आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांशी संवाद साधणार आहेत. 20 तारखेला खासदार आणि 25 तारखेला आमदारांची बैठक होते आहे. एकंदरीतच सातत्याने असलेली ऑपरेशन टायगरची चर्चा, त्यानंतर खासदार देशमुखांनी केलेले आरोप आणि होणाऱ्या बैठका यांचा संदर्भ पाहता या घटना महत्त्वाच्या असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.